स्वामी भक्त हो, नमस्कार. पिरियडमुळे स्वामींची सेवा करता येत नाही म्हणून तुम्ही दुःखी होता का? मैत्रिणींनो, घाबरू नका. स्वामी सेवा कधीच थांबत नाही. अशा वेळी मानसपूजा करा. हो, मानसपूजा. मासिक पाळीमध्ये मानसपूजा केली जाते, कारण मानसपूजा ही मनातून, भावनेतून आणि श्रद्धेतून केली जाते. मानसपूजा मासिक पाळीमध्ये चालते का? पाळीच्या काळात पारंपरिकरित्या स्वामींना स्पर्श किंवा पूजा साहित्य हाताळणे टाळले जाते. मानसपूजा ही फक्त ध्यान, जप आणि स्मरणातून होते. त्यामुळे यात कोणतेही शारीरिक स्पर्श नसतो. त्यामुळे ती योग्य मानली जाते. देवाला सर्वात महत्त्वाचा भाव असतो. मन शुद्ध असेल तर मानसपूजा कधीही करू शकता, अगदी पाळीतही. आता ही मानसपूजा करायची कशी? त्याला काय काय लागते? केव्हा करावी? याचं उत्तर आपण पाहूयात. मानसपूजा ही केव्हाही केली जाते. मन शुद्ध असेल तेव्हा मानसपूजा करायची. मानसपूजेला साहित्य काय लागते? तर काही नाही, फक्त मनाची एकाग्रता आणि स्वामींचं स्मरण. श्री स्वामी समर्थ. नमो स्वामी राजाय दत्तावतारम श्री विष्णु ब्रह्मा शिवशक्तिरूपम ब्रह्मस्वरूपाय करुणाकराय स्वामी समर्थ. नमो नमस्ते. मानसपूजा करताना सर्वात पहिले आपणास शांत अशा ठिकाणी मांडी घालून डोळे झाकून बसायचं आहे आणि डोळ्यांसमोर श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती आणायची आहे. आपले स्वामी हे साक्षात ब्रह्मा विष्णू महेशाचा अवतार करुणाकर. त्यांना मनापासून वंदन करायचं आहे. हे स्वामीराया दत्तात्रया, हे कृपाळा, मला ध्यानमूर्ती दिसो देई डोळा. कुठे माय माझी म्हणे बाळ जैसा, समर्था तुम्हावीन हो जीव तैसा. राजा मी राजा, हे दत्तात्रया, हे कृपाळा, माझ्या डोळ्यासमोर तुमची मूर्ती येऊ दे. जसं लहान बाळ आईला शोधते त्याप्रमाणे माझा जीव, माझं मन तुम्हाला शोधत आहे. या कासावीस जीवाला तुमचे दर्शन होऊ द्या. असे बोलून स्वामी मूर्ती आपल्या डोळ्यांसमोर आणा. मनाच्या दृष्टीने स्वामींना पहा. ही समर्था तुम्ही स्मर्तुगामी हृदयासनी या बसा प्रार्थितो मी. पूजेचे यथासांग साहित्य केले, मकरात स्वामी गुरु बैसविले. स्वामींना प्रार्थना करायची की तुम्ही स्मरण केले की लगेच येणारे असे करुणाकर आहात. मी तुम्हाला विनंती करते की माझ्या हृदयाच्या आसनावर विराजमान व्हावे. मी तुमच्या पूजेसाठी सर्व साहित्य आणले आहे आणि स्वामीराया, मी तुम्हाला आता सुंदर अशा मकरामध्ये बैसविले आहे. शक्ती जेथे उभ्या टाकतात, जिथे सर्व सिद्धी पदी लोळतात, असे सर्व सामर्थ्य तो हा समर्थ परब्रह्म साक्षात गुरुदेव दत्त. ज्यांच्यासमोर सर्व शक्ती, सर्व महाशक्ती उभ्या असतात, ज्यांच्यासमोर सर्व सिद्धी चरणांशी लोळण घेतात, असे सामर्थ्यशाली माझे स्वामी समर्थ म्हणजे साक्षात गुरुदेव दत्त आहेत, परब्रह्म आहेत. सुवर्ण ताटी महारत्न ज्योती, ओवाळूने अक्षता लावू मोती. शुभारंभ ऐसा करुणी पूजेला, चरणावरी ठेवू या मस्तकाला. हे स्वामीराया, तुमच्या पूजेसाठी सोन्याचे ताट आणले आहे आणि त्यामध्ये रत्नांच्या ज्योती लावल्या आहेत. या रत्नजडित सुवर्ण ज्योतीने मी तुम्हाला ओवाळते आहे आणि मोत्यांच्या अक्षता तुम्हाला लावते आहे.
अशा रीतीने मी तुमच्या चरणावर माझे मस्तक ठेवून पूजेचा शुभारंभ करीत आहे. हा अर्घ्य अभिषेक स्वीकारी माझा, तुझी पाद्यपूजा करी बाळ तुझा. प्रेमपात साष्टांग शरणांगताचा, तुम्हा वाहिला भार या जीवनाचा. स्वामी राया, मी तुमचा बाळ आहे आणि मी केलेला हा अभिषेक तुम्ही स्वीकारावा. तसेच माझा साष्टांग नमस्कार स्वीकारावा. या शरणागताने जीवनाचा भार तुम्हाला वाहिला आहे. ही ब्रह्मपूजा, महाविष्णुपूजा, शिवशंकराची अशी शक्तिपूजा. तीर्थोदकाने तयाला, पंचामृत स्नान घालू प्रभूला. स्वामी, ही मानसपूजा म्हणजेच ब्रह्मपूजा, महाविष्णुपूजा नव्हे तर ही श्री शिवशंकराची शक्तिपूजा आहे. दही, दूध, शुद्ध जल आणि या पंचामृताचे स्नान मी माझ्या प्रभूला घालत आहे. असे अभिषेकाचे चित्र आपण डोळ्यांसमोर आणावे. वीणा तुताऱ्या किती वाजताते, शंकादी वाते पहा गरजताते. म्हणते नगारे गुरुदेव दत्त, श्री दत्त जय दत्त स्वामी समर्थ. स्वामींच्या पूजेवेळी वीणा तुताऱ्या वाजतायत, शंख वाजतोय, अजूनही वाद्य आहेत, त्यांच्या गर्जना ऐकू येत आहेत. नगाऱ्यातून गुरुदेव दत्त, श्री दत्त जय दत्त स्वामी समर्थ असा आवाज घुमतो आहे. प्रत्यक्ष गंगा जलकुंभी आली, श्री दत्त स्वामी सिया स्नान घाली. महासिद्ध आले पदतीर्थ घ्याया, महिमा तयांचा कळेना जगाया. स्वामींना स्नान घालण्यासाठी जलकुंभामध्ये प्रत्यक्ष गंगा नदी अवतरली आहे. तसेच हे पदतीर्थ घेण्यासाठी महासिद्ध आले आहेत. त्या महासिद्धांना सुद्धा स्वामींचे पदतीर्थ घ्यावे असा माझ्या स्वामींचा महिमा आहे आणि तो या जगाला कळण्यापलीकडचा आहे. मी धन्य झालो हे तीर्थ घेता, घडू दे पूजाही यथा सांगा आता. अजानुबाहू भव्य कांती, सतेज नसे मानवी देह हा स्वामी राज. हे पदतीर्थ घेऊन मी धन्य झाले. स्वामी, माझ्या हातून यथा सांग पूजा घडू दे. स्वामी राया, अजानुबाहू भव्य असा हा तुमचा देह, सतेज कांती, हे सर्व अलौकिक आहे. प्रत्यक्ष श्री सद्गुरु दत्तराज, त्या घालूया रेशमी वस्त्र साज. सुगंधित भाडी टिळा रेखियेला, शिरी हाजरी टोप शोभे तयाला. स्वामींना, प्रत्यक्ष श्री दत्त महाराजांना हे रेशमी वस्त्र मी घालीत आहे आणि कपाळी टिळा लावून त्यावर हा आता जरी टोप घातला आहे. वक्षस्थळी लाविला चंदनाचा, सुवास वाढते तो भावसाचा. शिरी बाहुया बिल्व तुलसी दलाते, गुलाब जाई जुई अत्तराते. स्वामींना आता चंदन लावले आहे आणि त्याच्या सुवासाने सात्विक भावात अजूनच वाढ झाली आहे. बेलपत्र, तुळशीपत्र अर्पण करून गुलाब, जाई, जुई आणि अत्तरही स्वामींना अर्पण केले आहे. गंधाक्षता या वाहून या पदाला, ही अर्पूया जीवन पुष्पमाला. चरणी करानी मिठी मारू देई, म्हणे लेकराशी सांभाळ आई. चरणांवरती गंधाक्षता वाहून जीवनाची पुष्पमाला स्वामींना अर्पण केली आहे. स्वामी चरणांना मिठी मारून मी विनवणी करते आहे की माऊली, तुझ्या लेकराला सांभाळ. अवतारी अवधूत कीर्ती, दयेची कृपेचीच जी शुद्ध मूर्ती. प्रभा फाकली शक्तीच्या मंडलांची, अशी दिव्यता स्वामी योगेश्वरांची. करुणाकर अवधूत, दयेची आणि कृपेची शुद्ध मूर्ती अशी स्वामींची कीर्ती आहे.
दिव्य स्वामी योगेश्वरांची शक्तीच्या मंडलांची प्रभा सर्वदूर पसरली आहे. ऋणमंदिरीची ही स्नेहज्योती मला दाखवी स्वामींची योगमूर्ती. करू आरती आर्त भावे प्रभूची गुरुदेव श्री स्वामी दत्तात्रयांची. माझ्या हृदय मंदिरात असलेली स्नेहज्योत मला स्वामींची योगमूर्ती दाखवत आहे आणि आर्त भावाने मी माझ्या स्वामी दत्तात्रयांची आरती करीत आहे. पंचारतीही असे पंचप्राण ओवाळून ठेवू चरणावरून. निघेना पुढे शब्द बोलू मी तोही मनीचे तुम्ही जाणता सर्व काही. माझ्या पंचप्राणांची आरती करून चरणावरून ओवाळीत आहे. स्वामी, आता शब्द उरले नाहीत आणि तुम्ही माझ्या मनातले तर सर्वच जाणता. मी वेगळे काय सांगू. हे स्वामी राजा बसा भोजनाला, हा पंचपक्वान्न नैवेद्य केला. पुरणाची पोळी तुम्हा आवडीची, लाडू करंजी असेही खव्याची. स्वामी राया, आता भोजनाला बसावे. पंचपक्वान्न नैवेद्यासाठी केले आहेत. तुमच्या आवडीची पुरणाची पोळी तसेच खव्याचे लाडू आणि करंजी देखील आहे. डाळिंब द्राक्ष फळे आणि मेवा हे केशरी दूध घ्या स्वामी देवा. पुढे हात केला या लेकराने, प्रसाद द्यावा आपुल्या कराने. स्वामी, डाळिंब द्राक्ष इत्यादी फळे मेवा तसेच केसरी दूध तुम्ही घ्यावे आणि स्वतःच्या हाताने या लेकराला प्रसाद द्यावा. हे लेकरू हात पुढे करून तुमच्या प्रसादाची वाट पाहत आहे. तांबूल द्यावा स्वामी समर्था, चरणाची सेवा करू द्यावी आता. प्रसन्नतेने मागू मी काय, हृदयी ठेव माते तुझे दोन पाय. आता स्वामींना मी विडा देत आहे आणि स्वामी तुमच्या चरणाची सेवा करून घ्यावी. माऊली, माझे एवढेच मागणे आहे की तुमचे चरण माझ्या हृदयात नित्य असावे. सर्वस्व हा जीव चरणीच ठेवू, तुझी दक्षिणा मी तुम्हा काय देऊ. नको दूर लोटू आपल्या मुलाशी, कृपाछत्र तुमचेच या बालकाशी. स्वामी, माझ्याकडे दुसरी दक्षिणा काही नाही. हा माझा जीवच सर्वस्व आहे आणि तोच मी तुमच्या चरणी दक्षिणा म्हणून ठेवते. तुमच्या या बालकाला तुमच्या कृपाछत्राखाली ठेवा, कधीही दूर लोटू नका. धरू दे आता घट्ट तुझ्या पदाला, पदी ठेवू दे शिर शरणागताला. हृदयी भाव यावे असे तळमळीचे, करी पूर्ण कल्याण जे या जीवाचे. स्वामी, मी शरणागत आहेत. तुमच्या चरणावरती मस्तक ठेवून तुमचे चरण घट्ट पकडून तळमळीने सांगते की या जीवाचे आता कल्याण करा. तुझी बाळ पाही तुझी वाट देवा, नका वेळ लावू कृपा हस्त ठेवा. मनी पूजनाची असे दिव्य ठेव, वसे माझे या अंतरी स्वामी देव. श्री अक्कलकोट स्वामी समर्थ चरणी अर्पण. स्वामी, हे लेकरू तुमच्या आशीर्वादाची वाट बघते. वेळ न दवडता कृपाहस्त या मस्तकांवर ठेवा. मानस पूजेची ही दिव्य ठेव आहे आणि या पूजेमुळे माझ्या अंतःकरणात तुम्ही नेहमी असता. श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त. श्री अक्कलकोट स्वामी समर्थ चरणी ही मानस पूजा अर्पण. श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त. अशा प्रकारे मानसपूजा करावी. मानसपूजा करून एक आंतरिक शांतता समाधान मिळते. या समाधानी आणि शांततेची भावना अनुभवायची असेल तेव्हा मानसपूजा करा आणि आपले अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त.